नंतर मंडळी, आपल्यासमोर आपल्यातले एक असे कलाकार येणार आहेत. आता आपण तर समजा खेड्यात राहत असलो तर आपल्याला ग्रामसेवक भेटतो, आपल्याला सरपंच भेटतो. शहरात असलो तर आपल्याला नगराध्यक्ष भेटतो. अगदी कॉर्पोरेशनमध्ये असेल तर आपल्याला कॉर्पोरेटर्स भेटतात, मेयर भेटतात, मुख्यमंत्री. आपण सर्वसामान्य माणसं आपल्याला काही भेटायची काय शक्यता नाही. आणि त्याच्यापुढे पंतप्रधान वगैरे म्हणजे आपल्याला आवाक्याबाहेरची गोष्ट. पण आपल्यात असे एक आहेत की ज्यांना 3-3 माजी पंतप्रधान विशेष निमंत्रण देऊन बोलवून घेतात, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करतात. या व्यक्तीच्या कथा, कविता, अर्थविषयक, ललित असे वेगवेगळे त्यांनी लिहिलेले लेख, अशी साधारण 33 पुस्तकं ही मला परवा परिचय मिळाला तोपर्यंत होती. मला वाटत नाही 2 दिवसात एखादं पुस्तक अजून काही झालेलं का. आणि या 33 पुस्तकांच्या 81 आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांनी 4800च्या वरती भाषणं दिलेली आहेत. काश्मीर ते अर्थकारण, बजेट ते कविता, गुलजार ते गजानन महाराज, देशाटन ते परशुराम ते शंकराचार्य, अशा विविध विषयांचा वेध घेत व्यासंगी, सखोल, ज्ञानयुक्त आणि अमोघ वाणीने सजलेली अशी दर्जेदार भाषणं ऐकायची सवय त्यांनी आपण सर्वांना लावली आहे. आपल्या या सर्व ही सवय आपल्याला लावणारे हे सगळे व्यक्ती म्हणजे फक्त नामी काफी आहे चंद्रशेखर टिळक यांचे बाजार गप्पा आणि शेखर 64 हे असे आजचे लोकप्रिय YouTube कार्यक्रम आहेत. आणि आज आपल्यासमोर ते घेऊन येत आहेत खडे बोल. आणि IPLच्या नवीन नियमांनुसार इम्पॅक्ट प्लेअर ऐनवेळेला आत इन्सर्ट करता येतो आणि त्याचा नियम असा असतो, बाकी त्यानं काही केलं नाही तरी चालतं. 5-6 मिनिटापेक्षा जास्त खेळू नये आणि खेळल्यानंतर रन रेट मात्र वाढवावा अशी अपेक्षा असते. या तिहेरी भूमिकेत मी आता तुमच्या समोर उभा आहे. त्याला ते खडे बोल बोलले याचं कारण एकच आहे. ज्यानं माझी ओळख करून दिली तो प्रदीप कुलकर्णी आणि मी हे आम्ही दोघंही एकाच कॉलेजचे, एकाच शाळेचे विद्यार्थी होतो. तो मला एक बॅच सिनियर होता. आणि माझ्या नंतर जो बोलणार आहे तो प्रकाश पिटकर मला 2 बॅच ज्युनियर होता. त्यामुळे ते बॅटन द्यायचंय म्हणून मी आपला मध्ये उभा आहे. खडे बोल असं म्हणण्याची 2 कारणं आहेत. आता माझ्या आधी जेव्हा राहुल सर म्हणत होते तेव्हा त्यांचं शेवटचं वाक्य असं होतं की आई ती आई असते. आणि मग आईपासून जर आपण बोलायला शिकत असू तर त्याला मातृभाषा असं म्हणतात. आणि आपण ज्या मातृभाषेचे आहोत तिथे इथे जमलोय आणि त्याच्या संबंधातनं त्याची एक वेगळी बाजू आमचे धाकटे बंधू गिरीश टिळक यांनी मांडली. त्याची दुसरी बाजू मांडायचं काम मी केलंय. म्हणजे टिळक वर्सेस टिळक असं त्याला म्हणलं तरी सुद्धा चालेल. आपल्या समूहाचं नाव पहा काय, त्याचं नाव पुस्तक प्रेमी. मला पडलेला प्रश्न आहे या समूहात सभासद म्हणून आल्यापासून, प्रकाश पटकरमुळे मी आलो, की हे या समूहाचं नाव आहे की हे आपल्या सभासदांचं विशेषण आहे. ते विशेषण आहे की क्रियाविशेषण, तो छंद आहे की ते व्यसन आहे. कारण एकदा ही डिग्री ठरली ना की मग त्या पुस्तकांकडे बघणं सोयीचं जातं. आणि मी अत्यंत वाईट माणूस आहे. माझी बायको इथं बसली आहे त्यामुळे तिच्या साक्षीनं परत एकदा सांगतो, गेल्या 38 वर्षात दर सेकंदात तो ती अनुभव घेते की ती माझ्या आयुष्यात यायच्या आधीपासून तिची एक मोठी सवत माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि त्याला पुस्तकं असं म्हणतात. परंतु या पुस्तकांकडे बघण्याचा आपला कालानुरूप दृष्टिकोन बदलतो का याच्याविषयी थोडं स्पष्ट. आता मगाचपासून माझ्या आडनावांचा बराच वेळा उल्लेख झालाय त्यामुळे थोड्याची व्याख्या मी तुमच्यावर सोडतो. असं काही मोजकं बोलायचं म्हणून तुमच्या समोर उभा. आपल्या समूहामध्ये प्रकाशक आहेत, आपल्या समूहामध्ये वितरक आहेत, आपल्या समूहामध्ये लेखक आहेत, आपल्या समूहामध्ये वाचक आहेत. साहजिक त्यामुळे आपल्या समूहामध्ये पुस्तक आहेत. पण पुस्तकांचं स्थान आपण लहानपणी असताना जसं होतं तसंच आहे का?
पुस्तकांचं आपल्या आयुष्यातलं स्थान आपण जसे बदलत गेलो तसं बदलत गेलं का, म्हणजे व्याप्ती आकार अशा अर्थाने नाही मी म्हणत आहे. ज्याला आपण आपला इमोशनल कोशंट म्हणतो, त्या इंटेलेक्च्युअल कोशंटनी इमोशनल कोशंट कडे पाहण्याचं स्वरूप म्हणजे आपण पुस्तकं वाचतो का, हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. आणि मी फक्त प्रश्न विचारत जाणार आहे, म्हणून आत्ताच्या सत्राचं नाव कदाचित प्रदीप्त खडेबोल असं सांगितलं असेल. कारण याच्याकडे बघण्याचा ना दृष्टिकोन बदलतोय, वाचक बदलतोय, लेखक आणि प्रकाशक म्हणून आपण बदलतो का, वितरक म्हणून आपण बदलतो का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पुस्तक ही आपली अत्यावश्यक गोष्ट आहे. याचे दोन चांगली उदाहरणं आहेत आत्ताच्या, अगदी आपण आत्ता इथे जे जमलोय किंवा ज्या समूहासाठी जमलोय त्याच्यात. साधारणपणे गेल्या 15-20 वर्षात मी आणि माझा भाऊ एका व्यासपीठावर कधी बोललेलो नाही, पण पुस्तक या एका प्रेमामुळे एका दिवशी एका व्यासपीठावर आम्ही बोललोय. गंमत पहा, आपल्या पुस्तक प्रेमी समूहामध्ये 5 टिळक आहेत. आज वेगळे 5 उपस्थित आहेत, पण प्रत्यक्षात वेगवेगळे 5 टिळक आहेत. प्रसाद टिळक, श्रीराम टिळक, अरुणा टिळक, चंद्रशेखर टिळक आणि गिरीश टिळक. म्हणून मी गमतीने कृष्णा देवटे सरांना लिहिलं होतं, या समूहाला टोपण नाव ठेवायचीच वेळ आली तर टिळक पंचायत नसं ठेवा. कारण इतके टिळक आम्ही एका जागी सहसा जमत नाही. कारण आमचे मतभेद तरी होतात किंवा पार्शांसारखी आमची संख्या कमी तरी होते. वस्तुस्थिती आहे, पण त्याच्या जेनेटिक्स मध्ये मी आता जात नाही, कारण मी ॲडल्स हॅक्सलेच्या रूट्स विषयी बोलत नाहीये. पण आपण खरंच विचार करूया की हे असं गणित आहे की आजपर्यंतचे सगळे कायद्यानं न घालून दिलेले, पण त्याच्याही पेक्षा जास्त तीव्रतेनं पाळलेले असे जर पुस्तक या गणितामुळे आम्ही इतके टिळक एकत्र येत असू तर ते व्यसन किती मोठं असेल. आणि या आडनावाच्या पलीकडे जात जेव्हा हे व्यसन जातं ना, तेव्हा मला फार असं वाटतं की हे गणित कुठेतरी पाहिलं पाहिजे. कारण मगाशी ते असं म्हणले की मातृभाषेकडे आपण बघितलं पाहिजे. गिरीश बोलताना असं म्हणला की आपण दररोज सकाळी परिचय घेतो, त्यामुळे आपण दररोज मराठी भाषा दिन वगैरे साजरा करत असतो. टाळी घेऊ वाक्य आम्हाला स्टेजवरनं बोलण्याची टिळकांना जन्मजात सवय आहे. पण त्याच्या पलीकडे आपण जातो का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आपण आपल्या मातृभाषेकडे जर या समूहामध्ये ही वाचक म्हणून डोळसपणाने पाहणार नसू तर फार मोठे प्रश्न आहेत. म्हणजे आता म्हणायला हरकत नाही, आज सकाळी कृष्णा सर अभिमानानं म्हणले, ती अभिमानाचीच गोष्ट आहे की सलग 1500 दिवस कोणीतरी परिचय लिहितं, तो परिचय यायच्या आधी पुस्तक फुटलेलं नसतं म्हणून अभिप्राय येत नाही. आता मिनलताई इथे आहे, पुस्तक परिचय पोस्ट झाल्यापासून पहिल्या अर्ध्या तासात पुस्तक परिचयावरती त्यांचा अभिप्राय आलेला नसेल तर मी गृहीत धरतो की आजच्या दिवसाचा अजून पुस्तक परिचय पोस्ट व्हायचा आहे. मी त्यांच्या या वयाला, त्यांच्या अभिप्रायाला दाद देतोय. पुन्हा मगासारखा वयापासूनचा उल्लेख नको, पण आपणच फक्त आपल्या भाषेकडे असं बघतोय का याचा विचार करू. याच्याबद्दलची अनेक नकारात्मकता सांगितली जात आहे. सालं माझं आडनाव टिळक, माझी जन्मरास मिथून आणि अख्खी हयात गेली शेअर बाजारात, त्यामुळे मला नकारात्मक गोष्टी दिसतच नाही. कारण माझं म्हणणं असं असतं, जर पुस्तक वाचायची तुला हौस असेल तर त्या नकारात्मकतेच्या सकारात्मकतेकडे बघ. काही फार काळजी करण्यासारखं नसतं, आपण काही करणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. एक साधं उदाहरण म्हणून सांगतो. थोडी आत्मस्तुती झाली किंवा माझ्याच पुस्तकाची चर्चा झाली तर जाणीवपूर्वक मी घेतलेला तो कमर्शियल ब्रेक आहे असं समजायला हरकत नाही. 40 वर्ष फायनान्शियल सर्व्हिसेस विकली आहे. गेल्या वर्षीच्या संमेलनामध्ये मी काश्मीरवरती बोललो होतो आणि मेहता सरांची कृपा, त्यांनी वन्स मोर दिला आणि मी पण अगदी नव्या दमानं वन्स मोर दिल्यावर एकच कडवं म्हणायचं असतं, हा संकेत धुळीला मिळवत पहिल्यापेक्षा जास्त वेळ बोललो होतो. त्या काश्मीर किंवा तिथली जनता आपल्या भाषेकडे कसं बघते हे आपण पाहूया. काश्मीरचं पेटंट किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नाही, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात आज सेवानिवृत्त होऊन 4 वर्ष झाली तरी 400 ते 450 काश्मीरी युवकांशी मी दररोज संपर्कात आहे. तर काय माझं कुठाला रिपोर्ट करायचं ते करा, मी काय कोणाच्या बापाला गाठलीच नाही. 65व्या वर्षी मृत्यू आल्यानं काही फरक पडत नाही.
साधं गणित सांगतो की आपण जर या डोळसपणाने आपल्या भाषेकडे बघितलं नाही तर काय होतं हे लक्षात ठेव. विपन पंडित नावाचा मुलगा आहे आणि विपन पंडित माझा ड्रायव्हर होता. मी 2-3दा जम्मूत गेलो तेव्हा त्याच्या वयाची माझ्या घरी मुलं आहेत आणि 12 वर्ष अशा 250 मुलांचं मी ऑफिसात नेतृत्व करत होतो आणि त्यामुळे मला त्याच्याविषयी ममत्व आहे. त्याने आता परवा मला मेसेज पाठवला. आम्ही गेली 6 वर्ष दररोज एकमेकांना मेसेज पाठवतो, काय नाही गुड मॉर्निंग एवढंच असतं. त्यांनी परवा गुढीपाडव्याला मला मेसेज पाठवला. गुढीपाडवा आपल्याला आहे, त्यांचा काय संबंध. आणि त्याने मला कशीर भाषेमध्ये मेसेज पाठवला. मला कशीर येतं पण वाचता येत नाही, कारण त्याला वेगळी लिपी अशी नाहीये. पंजाब्यांचे जसं अक्षर असतं तशा लिपीमध्ये ती लिहिली जाते. मी विपनला फोन केला. मी विपनला म्हणलं हे कशीर मध्ये आहे एवढं मला कळलंय, तू काय लिहिलंयस. तो म्हणला असं असं आहे. म्हणलं थांब, हे जमण्यातलं नाही, कारण हे गोनीज भाषेसारखं आहे. ज्याला स्वतःची लिपी नसते ती शेवटी बोलून शिकावी लागते. म्हटलं आपण एक करूया, तू हा असा मेसेज पाठव लिहून आणि तुला वेळ मिळेल तेव्हा. काय दिवसभर त्याला शेखरला मेसेज पाठवणं एवढंच काही काम नाही, त्याला चरितार्थाचं साधन नाही. सरकारमध्ये तो चांगला मोठा ऑफिसर आहे आता. म्हटले एक सकाळी जो मेसेज पाठवशील त्याचा दिवसभरामध्ये कशीर भाषेमध्ये ऑडिओ क्लिप पाठवायची. तो तरुण मुलगा मला असं म्हणला, सर हे नक्की करीन पण एक अट आहे म्हणला. म्हणलं काय. तो म्हणला तुम्ही माझ्यापेक्षा जास्त बिझी असता. इगो सुखावतो असं ऐकलं की बिलकुल नाकारणार नाही. म्हटलं मी आदल्या दिवशी जी ऑडिओ क्लिप पाठवली ना त्याचं मराठी टेक्स्ट तुम्ही मला पाठवायचं आणि नंतर ऑडिओ पाठवायचं. मी त्याला एवढंच म्हणलं टेक्स्टच पाठव, गाणं नको. हो, कारण माझा काही राहुल सर किंवा महेश सरांसारखा आवाज चांगला नाही. मी त्याला म्हणलं तुला एकदम मराठी शिकायची हौस कुठनं आली रे. म्हणजे जरा बरं वाटलं. म्हणजे आमच्याकडे मराठीत कोण बोलत नाही, आमच्या घरातली मुलं बोलत नाही, कारण मराठी आई बापांची. माझ्या नातवंडांच्याकडे इंग्लिश शाळेत जातात मुलं. तो म्हणला सर असं झालं तर माझ्या असं लक्षात आलं की आम्हाला लिपी नसली तरी ती मराठीच्या जवळ जाते. हे वाक्य सांगायला आपल्याला काश्मीरी पंडित यावा लागतो. आपण या दृष्टिकोनातून पुस्तकांकडे बघणार आहोत का. मग माझ्या लक्षात आलं की विपननं हे जाणीवपूर्वक केलंय, कारण विपन आणि विपनची बायको काश्मीर सरकारमध्ये ज्या खात्यात आहे त्या खात्यानं माझं काश्मीर हे पुस्तक मागवून घेतलं. पब्लिसिटी रक्तात भिनली असाला. ते का मागवून घेतलं, कारण त्याच्यामध्ये काश्मीर, कलम 370, आलाना फलाना डिमका याचा उल्लेखच नाही. म्हणजे त्याच्यावरती पुष्कळ लिहिलं. तिथली संस्कृती समजून घेऊ ना, तिथली भाषा समजून घेऊ ना. जे माझी बायको नेहमी म्हणते ह्याच्या बरोबर मी एकटी ट्रिपला जाणार नाही, याला माझ्याशी बोलण्यापेक्षा त्या हॉटेलवाल्याशी, त्या पानवाल्याशी, त्या गाडीवाल्याशी बोलण्यात इंटरेस्ट असतो. अहो इतकी सुंदर इन्फॉर्मेशन जगात दुसरीकडे कुठेही मिळत नाही. आणि मग त्याच्या बायकोनी तिची फायनान्सला PA टू फायनान्स सेक्रेटरी म्हणून काम करते. तिने घरी गेल्यावर एकदा विपनला सांगितलं की गंजू सरांनी टिळकांचं काश्मीर मागवलंय, त्यांना मराठी येत नाहीये. मग अकिंचन सरकार हा अरुणाचलचा जो आता काश्मीरमध्ये डेप्युटेशन वर गेलाय पण तो पुण्यात शिकलाय, तो दररोज संध्याकाळी चहा पिताना यांना मराठी शिकायचंय. विपन म्हणला दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. आपण मराठी इथे लिहितो का. अप्लाइड इकॉनॉमिक्स आणायचं म्हणून एवढं मी म्हटलं. खरंच आपण पुस्तकांकडे असं बघतोय, खरंच आपण भाषेकडे असं बघतोय. उदाहरण म्हणून कौशिक बसला इथे. मी गेले वर्षभर माझ्या घरी एक कार्यक्रम करतो दर महिन्याला. हाऊस त्याला मराठीत फार वेगळा शब्द आहे, पण इथे बऱ्याच महिला बसलेत आणि मी अजून तेवढा वाह्यात झालो नाहीये. नंतर खासगीत सांगेन निघेल. त्याच्यामध्ये कौशिकने एक कार्यक्रम केला. तसा आमच्या सारिकाने केला, श्रेयानं केला, विनायकनं केला, प्रकाश पिटकर करणार आहे, सचिन करणार आहे, आज आली नाहीये पण मीना साठे शहा करणार आहे. तर कौशिक आमचा मोस्ट इलिजिबल, पुढचा शब्द म्हणत नाही असा आहे या ग्रुपमध्ये. त्यानं भिषा घेतली. त्याने मगाशी सांगितलं गेलं तसं फक्त 297
पुस्तकांचा परिचय लिहिला आहे ही त्याची ओळख नाहीये. त्याची खरी ओळख ही आहे की पेशानं शिक्षणानं तो IT इंजिनियर आहे, पण तो विदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवतो. म्हणून त्याने आमच्या घरी शब्दबासमध्ये कार्यक्रम केला. मातृभाषा, विदेशी भाषा आणि परदेशी विद्यार्थी, म्हणजे ती अचिव्हमेंट आहेच. पण तो कौतुकाने असं म्हणला की अहो 2 चिनी मुली सुद्धा माझ्याकडे मराठी शिकल्या. मी पक्का पडलो सर्व्हेलन्सचा माणूस. त्या चीन म्हणलं ना की माझा अँटिना फारच वर जातो. मी म्हणलं या चिन्यानं एकदम कुठनं हौस आली पुन्हा मगाचा शब्द वापरायचा आहे तर त्यानं मराठी शिकावं. तर त्या म्हणल्या, तो म्हणला याचं नंतर उत्तर देत होतो ही मग बदमाश आहे, डोंबिवलीकर आहे. आणि मग नंतर म्हणला अहो नाही, त्याने ना मराठी मुलांशी लग्न केलेत म्हणून त्या मराठी शिकतायत. मी म्हणलं माझा हा प्रश्न नाहीच आहे. माझा प्रश्न हा आहे की जर 2 चिनी मुली मराठी मुलाशी लग्न करतात म्हणून मराठी शिकतात, तर यातली किती मराठी मुलं चिनी मुलींशी लग्न करतात म्हणून चिनी शिकले? कारण आपल्या मराठीकडे फक्त चिन्यांचंच लक्ष आहे असं नाही. इथे बरेच प्रोफेसर आहेत, फक्त बँकरच असं नाही. जे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना कल्पना आहे की मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने मराठी जर्मनांना कसं शिकवायचं याच्यावरती प्रोजेक्ट केला. आमिर खाननं त्याला 50 लाख रुपयाची देणगी दिली आणि जर्मनच्या हायडल युनिव्हर्सिटीने 3 कोटी डॉइश मार्कची देणगी दिली. हे माझ्या भाषेचं वैभव आपण खरोखर आपल्या तरुण वाचकांपर्यंत पोचवलं का? लेखकच ना, किती काळ त्या प्रेमाविषयी लिहिणार. म्हणजे माझा काही प्रेमाला विरोध नाही, माझा प्रेम विवाह झाला नाही म्हणून चरफडही नाही, पण विचार करूया ना. कारण माझ्या वाचकाचं स्वरूप बदलत आहे. ते किती बदलत आहे? मगाशी राहुल सर इतकं तन्मयतेनं भारत आंब्यांच्या कवितांविषयी बोलत होते. छानच बोलले, प्रश्नच नाही. मी मागे उभं राहून प्रकाशला सारखं म्हणत होतो, मी कितीही ठरवलं ना सालस व्हायचं तरी आईला या तन्मयतेनं मला काय हा कार्यक्रम करता यायचा नाही. आज्ञाबाचेही काही दोष असतात, गुण असतात, तसे म्हणूनही असेल. पण मग माझ्या लक्षात आलं की ते ज्या प्रेमाविषयी बोलत होते ना त्यातनं त्या 50-55 मिनिटात एवढंच कळलं. खरं म्हणजे गाडीत जाताना बायकोला एकट्याच सांगणार होतो, आता सार्वजनिक सांगून टाकतो, बाकी काही नाही. त्या 55 मिनिटात सालं माझं आयुष्यात बायकोविषयी काय करायचं राहिलं हे कळलं. मस्करीचा भाग सोडला. पण तुमच्या लक्षात आलं का की त्यांची जी प्रेम कविता आहे भारांची कालानुरूप आहे, काही प्रमाणात कालातीत आहे, पण एका विशिष्ट वयात प्रेम करणाऱ्या युवकांच्या भावनांचं ते प्रतिनिधित्व करणार आहे. अरुण सर मान्य करतील की त्या वयोगटात जे प्रेमाला पडले त्याला फ्रेंच साहित्यात वायपर संस्कृती असं म्हणतात. कारण ती टायटॅनिक मधली जी पोज आहे ती वायपर आहे. आज जी पिढी प्रेमात पडते ती वायपर आहे. माझं प्रामाणिक मत आहे, हल्लीची पिढी डायपर संस्कृतीत प्रेमात पडते. आयदर 7व्या वर्षी नाहीतर 17व्या वर्षी, आधेमध्ये नाहीच. तुम्ही आज हसताय, या सामाजिकतेचं भान आहे आपल्याला. मी लेखक आहे, मी वाचक आहे, मी प्रकाशक आहे, मी वितरक आहे, मी ह्याला फोरम देऊ शकतो. असे प्रयत्न होत आहेत. पुस्तक प्रेमीच्या पुढच्या उपक्रमांमध्ये असं काही करता येतं का याचा आपण विचार करू. आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो म्हणून हे सांगतो. ते आपल्या स्थानिक पातळीवर करता येतात. फक्त त्या भाषेविषयी, त्या पुस्तकांविषयी, आपल्या बरोबरीनं वाचणाऱ्यांविषयी त्याच्यासाठी सहोदरत्व असावं लागतं. साधं उदाहरण आहे, त्या प्रकाश समोर उभा आहे, माझ्यानंतर तो कार्यक्रम करणार आहे. मुंबईत आमच्या कोणाचीच घरं मोठी नसतात, पण प्रकाशच्या, अंजली मॅडमच्या मनामध्ये आलं की काय नाही, माझ्या घरी वर्षानुवर्ष इतकी पुस्तकं आहेत आणि काळाच्या ओघामध्ये 30-30 पुस्तकं
एक नॉस्टॅल्जिया म्हणून वाचायला आवडली, तरी नंतर ती सांभाळणंही त्रासाचं होतं. जित्या जीवाला ती रद्दीत टाकवत नाहीत, जागत्या जीवाला ती वाचवत नाहीत. किती वेळा जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल वाचणार, किती वेळा जेफ्री आर्चर वाचणार, वयाची गरज असते. मग आमचे प्रकाश सर असं म्हणले, अंजली मॅडम असं म्हणल्या, माझ्या घरीच काय 500, 600, 1000 पुस्तक असतील, ते दर बुधवारी संध्याकाळी 1 तास मी लायब्ररीचा. अट इतकीच की आजूबाजूच्या सोसायटीतली जी माणसं असतील त्यांनी माझ्या घरी येऊन पुस्तक गेलं पाहिजे. कारण गुलजार जसं किताबे कविता म्हणतात, तसं माणसाला जसं पुस्तक लागतं तसं पुस्तकालाही माणूस लागतो. मगाशी सकाळी अरुण सर म्हणले की या पुस्तकांचं करायचं काय, प्रश्न पडतो. अगदी सहमत आहे सर. माझ्याच घरी 6000 पुस्तक आहेत. ती घर शिफ्ट करताना काय त्रासाचं असतं हे अनुभवलंय. कॅन वी डू दिस? आपल्या मराठीमध्ये, आपल्या भाषांमध्ये इतकी वेगवेगळी पुस्तकं येत आहेत, आपल्याला माहिती तरी असतात. पुस्तक वाचलं पुढची गोष्ट. ज्या वेगानं लेखक वाढतोय त्या वेगानं वाचक वाढत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे की नाही? अनिल सर आहे तिथे, मागे लाटकर सर आहे, बांदेकर तिथे. पण तो वाचक कुठे वाढतोय हे कळायचं असेल तर ही अशी गणित उपयोगी पडते. डोंबिवलीतले या संबंधाचे 2 किस्से सांगतो, 1 मिनिट, आणि मग माझं विवेचन संपवतो. डोंबिवलीमध्ये पै फ्रेंड्स लायब्ररी म्हणून एक लायब्ररी, तो ऑनलाईन ही पुस्तकं तुम्ही बुक केली तर घरपोच आणून देतो, तिथे जाऊन बदलली तरी देतो. आणि माझ्या अंगात पक्का प्रोग्रामर आहे, त्यामुळे मला सारखं डेटा अनालिसिस लागतं. त्यानं गेल्या वेळेला एक कार्यक्रम केला, त्यातनं आपल्याकडच्या ह्या आदान प्रदानाची सुरुवात झाली. सुरेशराव समोर बसले, त्यांना कल्पना यायची. गेली अनेक वर्ष, साधारणपणे वर्षातला 1 आठवडा काही लक्षावधी पुस्तकांचा आदान प्रदान कार्यक्रम तिथे. एक वाचक. दुसरं, प्रत्येकाचा गुढीपाडवा साजरा करायची वेगवेगळी पद्धत असते. नववर्ष स्वागत यात्रा सुरू झाली तेव्हा त्याचं कौतुक होतं, आता काळाच्या ओघामध्ये त्याचं अपील कमी होत आहे. तर पैंच्या असं मनामध्ये आलं की नववर्ष स्वागत यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी असते ना, मग त्या दिवशी डोंबिवलीतल्या रस्त्यात, तसंही आमच्या डोंबिवलीतल्या रस्त्यात जागा नसते, कारण रस्ते आहेत का हे बघावं लागतं, पण तो वेगळा विषय. इथे उगाच आयंद्रायण कशाला आणायची मध्ये. त्यानं असंच ठरवलं की गुढीपाडव्याच्या 1 आठवडा आधी बुक स्ट्रीट नावाचा कार्यक्रम करेल. सकाळी 5 ते सकाळी 10. मला पहिल्या वर्षी म्हटला, सर उद्घाटनाला याल का? मी म्हटलं का माझ्या नावावर लोक जमवतो काय, इगो सुखावतं ना. मी म्हटलं मी नाही येणार. तो म्हटला का? अरे म्हटलं येणार आहे का? सकाळी 5 ह्या वेळेला डोंबिवलीकराला तू गाडी पकडायला सांगितलीस तर शक्य आहे, पण सकाळी 5 वाजता कोणत्या रांगेत येणार? सगळे म्हणलं माझ्यासारखे जे आहेत ना, की ज्यांना त्यावेळेला घरात काही काम नसतं. खरं म्हणजे आम्ही घरात असलो तर बायकोला अडचणच होते, कारण ती सुनेला अटेंड करण्यात इंटरेस्टेड असते. आमच्यासारखे बुड्ढे येतील. जातीवंत खोटा पडलो, जातीवंत खोटा पडलो. गेल्या वर्षी 8000, यंदा 18000 जण त्या 5 तासात गेली. त्याच्यापेक्षा महत्वाचं, त्याचा सरासरी वाचक गटाचं वय हे 27 होतं. का नाही या सकारात्मक गोष्टी लक्षात घ्यायचं? याचं संक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती होत असतं. काय शेवटी तर हयात कॉर्पोरेटला काम केलंय हो, त्यामुळे मीटिंग घेतलं का ऍक्शन टेकन प्लॅन द्यायचा आणि पुढच्या मीटिंगला ऍक्शन टेकन रिपोर्ट घ्यायचा. पण त्यातलं आपल्याला काही करायचं नसलं की फारच चांगलं असतं. तसं होतं असं म्हटलं तर राग मानू नका. परवा माझ्याकडे पुंडलिक पै आले होते. मला म्हणले, सर तुमच्या घरातली काही पुस्तकं द्यायचे? बघा माझ्याकडे तर पुष्कळ काळाच्या ओघामध्ये डबल झाले. आता डबल पुस्तकं ठेवून काय करू? जी अभ्यासाची किंवा व्याख्यानाच्या विषयाचे संदर्भ आहेत ते डबल असलेले चालतात. एकावर खुणा केल्या तर निदान दुसऱ्या वेळेला नवीन वाचायला होतं. तो म्हणला, सर एक वेगळाच वाचक वर्ग आता आपल्या डोळ्यासमोर येत आहे. तुमच्या कल्पना आहेत तुमच्या मनामध्ये? मुंबईमध्ये पोलीस कमिशनरनं पुढाकार घेतलाय आणि
त्याने असं ठरवलं की मुंबईतल्या 17 पांढरपेशा गावातल्या किंवा विभागातल्या पोलीस स्टेशन मध्ये लायब्ररी सुरू करायची, प्रत्येक ठिकाणी 300 पुस्तकं ठेवायची. मी म्हटलं काय गमतच आहे, आधीच एरवी काय काम करत नाहीत, आता पुस्तक वाचत होतो म्हणतील. म्हटलं बाप जन्मात साली फोन करत नाहीत, पासपोर्ट व्हेरिफिकेशनला जावं लागलं तर तासभर बाहेर बसवतात, जसं काय मी पोलीस स्टेशन दर्शनाला आलोय. तो म्हणला सर कुठच्या जगात राहता, तुम्हाला बरीच वर्ष ऑफिसच्या गाडीनं जायची सवय झाली आहे, स्टेशनवरती गेलात का कधी? त्याला कशाला सांगू रिटायर झाल्यावर ऑफिसची गाडी गेली म्हणून. तो म्हणला नाही हो, आता आपल्याकडे एसी ट्रेन चालू झालेत ना. म्हणला या गर्दीमुळे फर्स्ट क्लासचा पास असला गोष्ट वेगळी, काहीच नसताना ते एसी ट्रेन मध्ये चढतात, मग हे टीसी पकडतात. ते सगळे चंद्रशेखर टिळक सारखे बँकर असतात. मी बँक ऑफ इंडिया नाही हा म्हणलेला. मग म्हटलं काय करायचं? म्हणजे त्यांचा अरे गुन्हा नसतो, त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचा पास असतो, पण त्याच्यावरती फर्स्ट क्लास कम EMU लिहिलेलं नसतं. मग काही नाही म्हणले, 2-3 तास त्यानं तिथं बसवून ठेवतात आणि सोडून देतात. आता त्या कमिशनरच्या डोक्यात आलं की ह्या सगळ्या माणसांना सांगायचं 3 तास इथे बसा, मोबाईल बंद करा आणि ती पुस्तकं वाचा. नाही तुम्ही हसू नका, कॅन वी डू धिस? हे सकारात्मक आहे की नाही? म्हणून मी मगाशी पहिला प्रश्न विचारला, पुस्तक प्रेमी हे माझं नाव, माझं विशेषण, माझं क्रियाविशेषण, माझा व्यसन की माझा छंद? आणि मग मी त्याला म्हणलं पण हे सगळं मान्य आहे, तू फक्त पुस्तक मागायला आला होता का? पुढचा अजेंडा अँटिना वर गेला. तो म्हणला नाही हो, तुमच्या ओळखीत त्या NPS मुळे बरेच IAS IPS ऑफिसर असतील, तर आपल्याला मुंबईच्या बाहेरची पण पोलीस स्टेशन मिळतील का? जस्ट इमॅजिन, कॅन आय टेक माय बुक देअर? हा माझा प्रश्न. हे ऐकायला त्रासाचं जातं, मी मान्य करतो, पण तिथं वाचक आहे ना, त्याला जर आपण सांगू त्या भाषेमध्ये सांगू शकलो, त्याला कळेल अशा भाषेमध्ये सांगू शकलो, तर तो पुस्तक वाचतो. पण मुळात असं पुस्तक आलंय हे तर कळलं पाहिजे. त्याचं अर्थशास्त्र वेगळं आहे, त्याचं संख्याशास्त्र वेगळं आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. मगाशी प्रदीप म्हणलं तसं 33 पुस्तकं, 81 आवृत्त्या, त्याच्यात 7 प्रकाशक, त्यामुळे माहितीच्या दृष्टीने मी अर्धा प्रकाशक झालोय. त्यांचं इकॉनॉमिक्स, त्यांचं फायनान्स मी जाणू शकतो. पण मग जर आपण असा एक नियम केला आहे की दररोज सकाळी 7च्या आत पुस्तक परिचय पोस्ट करायचा, दुपारी 4 वाजेस्तोवर त्याच्यावरच अभिप्राय द्यायचे, तेही पुष्कळ येतात. म्हणजे साधारणपणे 2-3 तास ऑनलाईन मिटिंगला बसलेलं असलं आणि नंतर मोबाईल ऑन केला निदान फ्लाईट मोडमधनं, तर सगळ्यात जास्त मेसेजेस सकाळच्या वेळात पुस्तकप्रेमी ग्रुपवर असतात. असं 5-6 दिवस झालं की नाईलाजानं कंट्रोल ऑल डिलीट करावं लागतं, कारण वाचता येणं अशक्यच होतं. कॅन वी डू वन थिंग? आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांवर वाचणारे लेखक प्राचक आहेत, वेगवेगळ्या विषयांवर लिहिणारे लेखक आहेत. आणि माझा ठाम समज आहे, ज्या क्वालिटीची पुस्तकं आता मागे आहे, मी मुद्दामून त्यातलं प्रत्येक पुस्तक उघडून बघितलं जे प्लास्टिकच्या कव्हरमध्ये नव्हतं. ते पुस्तक लिहायला आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी संदर्भ ग्रंथ लागलाय ना. काय आपण एखादी विशिष्ट वेळ आपल्या समूहावरती असं ठरवू शकतो का की आपल्याकडे इतके प्रकाशक आहेत? अनिल भाईंचा अपवाद वगळला आणि अपवादात्मक परिस्थितीत सुरेशराव वगळले, तर बाकीचे प्रकाशक माझे सभासद आहेत की नाही मला शंका. मी लगेच त्यांना काढून टाका नाही म्हणत, बट निदान आठवड्यात एकदा ते आम्हाला सांगतील दुपारी 4 नंतर त्यांच्या सोयीच्या वेळेला. अहो आम्ही राहुल सरांनी रात्री 12 वाजता केली तरी पोस्ट वाचतो, मिनल ताईंनी सकाळी 6:15 केली तरी वाचतो, दिवसभरात तर वाचतो. बायकोला पुस्तकप्रेमीच्या संमेलनाला आणण्याचं कारण तेच आहे, बघ इतकी चांगली लोक आहेत, त्यांच्या पोस्ट असतो ते वाचायची मुभा आहे. तुम्ही हसताय, सगळ्यांना घरी जाऊन हा प्रयोग करायचा हे लक्षात. मला हसणं सोपं आहे कारण मी एकटाच पुढे आहे, पण माझ्या या प्रकाशकांना, माझ्या या वितरकांना, माझ्या या बुक स्टोअर्सना विनंती आहे की आठवड्यात एकदा तर सांगा बाबा रे या आठवड्यात ही 5 पुस्तकं सगळ्यात जास्त विकली गेली, ज्याला इंटरेस्ट आहे तो वाचेल.
जो लेखक आहे तो सांगेल की नाही बाबा मी या विषयावर सध्या अभ्यास करतोय, आपण सगळे अभ्यासू आहोत. मला प्रश्न पडला, ही सगळी अभ्यासू वृत्ती श्रेयासारखे अपवाद वगळले तुला शाळेत केलं असतं तर बरं झालं असतं का नाही से की नाही बाबा हा पुस्तक आहे ना, अक्षय तृतीया मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटतं वर्षातही म्हणलं, ज्या तृतीयेचा वर्षभरात कधीही क्षय होत नाही त्याला अक्षय तृतीया म्हणतात. मग पुस्तक ही खरं म्हणजे आयुष्यभराची अक्षय तृतीया आहे ना. मी सांगू शकतो की नाही अक्षय तृतीयेच्या बद्दल ना या पुस्तकात संदर्भ आले, जरा आधी सांगितलं तर माझ्यासारख्या बोलणाऱ्याला एक नवीन विषय मिळून जाईल ना. परशुराम जयंती, शंकराचार्य जयंती, जो काही जास्त आवडीचा विषय असेल, अगदी इंजिनियर्स डे पासून हे का सुचलं हे सांगतो आणि थांबतो. प्रकाश टाळ्या, आता कळलं किती फिलिंग आहे ते. आता माझ्याकडे मी म्हटलं ना, मी नवीन घरात राहायला गेलो तेव्हा माझ्या आई वडिलांच्या घराचं पुनरुज्जीवन केलं, आणि हल्लीच्या भाषेत त्याला मराठीत रिडेव्हलपमेंट असं म्हणतात, आणि मी तिथे परत गेलो. माझ्या आईला वाचनाचा प्रचंड वेळ होता. जेवायच्या 88व्या वर्षी मरताना सुद्धा तिच्या उशाशी राजाराम शास्त्रींच्या समग्र साहित्याचे 6 खंड होते, त्यातले 4 वाचून झाले होते, आणि 17 ठिकाणी कागद घालून ठेवले होते. नंतर हे मला किंवा दुसऱ्या कोणाला तरी विचारायचं, आणि मला असं वाटलं की केवळ त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीत जायचं आणि कायदेशीर वारसदार म्हणून राहायचं, याला वारसदार म्हणत नाही. तिची वाचनाची, माणसांची आवड जोपासली पाहिजे, पुढे नेली पाहिजे, म्हणून मी तो शब्दमास सुरू केला. आता अगदी शेवटचा मूळ कार्यकल्पना अशी होती की दर महिन्याला एक करू. अहो त्याला एवढा प्रतिसाद मिळायला गेला की आता सप्टेंबर महिन्यात 25वा कार्यक्रम व्हायचा. कटाक्षानं साहित्याच्या वर्तुळात फिरतील असेच विषय घेतले, आणि पहिली मला सांगितलं, शेखर तुझ्याकडे कार्यक्रम असला ना की त्याच्या आधी आणि नंतर त्या पुस्तकाची ऑनलाईन डिमांड वाढते. शेखर निमित्त आहे त्या विषयाचं, ते महात्म्य आहे. साधं उदाहरण सांगतो. आता राहुल सरांचा कार्यक्रम सुरू होता, मी आणि प्रकाश मागे होतो. प्रकाशने मला एक प्रश्न विचारला, कारण सकाळपासून पहिल्यांदाच आमची एवढी निवांत भेट झाली. तो म्हणला, अहो त्या अलका जोशीने तुमच्याकडे मुंबईवरचा कार्यक्रम केला, त्या ग्रुपवरती 107 पोस्ट आले, त्या काय चांगलं बोलल्या का एवढ्या. आम्ही अकाउंट्सवाले ना, त्यामुळे पहिलं दुसऱ्याचं ऑडिट, मग आमची बुक्स लिहिणार आम्ही. बरं त्यात आम्ही तिथे एका कॉलेजचे अफाट, कारण त्याला कुतूहल का वाटावं. प्रकाश सारखा माणूस आहे ज्याचं मगाशी वर्णन केलं गेलं तर त्याला कविता दिसली की फोटो सुचतो, का फोटो सुचला की कविता दिसले कळत नाही. कविता त्याच्या बायकोचं, मैत्रिणीचं, प्रेयसीचं नाव नाही. अंजली बसली इथे, हो कशाला, मी साठेग्रस्त आहे तेवढा पुरा झाला ना, त्याला कशाला करताय, तो विषय नाही. त्याला ते वाटण्याचं कारण होतं त्याच्यामध्ये त्या दिवशी विवेचनात न आलेल्या 21 पुस्तकांचा एकट्या मुंबई विषयी संदर्भ होता. इज इट अ नेक्स्ट क्लॉज विच वी कॅन डू. आमच्याकडं हे नाही, आमच्याकडं ते नाही, हे म्हणणं सोपं आहे. का महाराष्ट्र तेव्हा ग्रेट होता? कारण जर पहिल्या 3 ग्रंथ संमेलनाचे अध्यक्ष बघितले तर जे राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधक होते तेच त्याचे संमेलनाध्यक्ष होते, आणि त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या कार्यकारिणीचे एकाच वेळेला सभासद होते. त्यांना बांधणारा विषय हा पुस्तक होता. काय आपण आपला ग्रुप त्या पातळीवर नेऊ शकतो? खडे बोल, मनपूर्वक धन्यवाद.